हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं हे बोलायला आपल्याला अजूनही वेळ पाहिजे, पण आपल्या आता त्याचा वेळ कमी आहे. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की व्यसनमुक्तीबद्दल काय सांगाल? आता व्यसनमुक्ती ही जी काही सवय आहे, ज्याला ॲडिक्शन म्हटलं जातं, ही ॲडिक्शन कुठे असते? तर माणसाच्या मनामध्येच असते. माणसाला इच्छा कुठून होते? मनामधूनच होते. ओढ कुठून लागते? तर मनामधूनच लागते. तर यामध्ये माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत याबाबत. एक व्यक्ती ज्याला 22 वर्षापासून व्यसन आणि दारू पिण्याची सवय होते, तो 22 वर्षामध्ये जवळजवळ 14 वेळा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहून आलेला आहे. हम्म. तो माझ्याकडे आला. मग मी त्याला काउन्सिलिंग करण्यासाठी मी त्याला सांगू लागलो की अरे दारू ही किती वाईट आहे. हम्म. तर त्याने मला मध्येच थांबवलं आणि दारू ही किती वाईट आहे हे त्याने मला जवळजवळ अर्धा तास लेक्चर दिलं. अच्छा, त्यांनी तुम्हाला लेक्चर? मलाच त्यांनी लेक्चर दिलं की दारू किती वाईट आहे. कारण 14 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात राहून आलाय. त्या ठिकाणी ते सगळं ऐकून ऐकून त्याच्या पाठ झालं होतं. मग पुन्हा मीच त्याला मध्ये थांबवलं. सर मला तुम्ही म्हणलं एक सांगा की गेल्या अर्धा तासापासून तुम्ही मला सांगत आहात की दारू ही कशी वाईट आहे आणि कशी तुमच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक लेवलला किती वाईट पद्धतीने परिणाम करते हे तुम्हीच मला सांगत आहात. परंतु गेल्या 22 वर्षापासून तुम्हाला ती दारू का सोडता नाही आली? तर मग हिते खरी गोम आहे. हिते खरी मेन अडचण आहे की व्यक्तीला समजतंय पण करता येत नाही, त्याच्या मनाला कळतंय परंतु वळत नाहीये. म्हणजेच काय की त्याच्या कॉन्शियस माइंडला सगळं समजतंय की हे चुकीचं आहे, असं आहे, तसं आहे, परंतु त्याच्या मनाला जो लागलेला जो सवय आहे, त्याचा जो बनलेला पॅटर्न आहे, तो त्याला ब्रेक करता येत नाही. आणि त्याला ब्रेक करण्यासाठी आमची हिप्नोथेरपी त्याला मदत करते.